नमस्कार, मी राजेंद्र रोंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. उद्या जागतिक महिला दिन आपण साजरा करतोय आणि त्या पार्श्वभूमीवर सांगलीतल्या म्हैसाळमधली स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकरणाच्या संदर्भातली ही घटना पाहिल्यानंतर आपण खरंच महिलांना इतका सन्मान देतोय का, आणि देत असू तर अशा प्रकारच्या घटना डोळ्यादेखत होत असताना केवळ बघ्याची भूमिका का घेतोय आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय असा म्हणून टेंभा का मिरवतोय हा प्रश्न आजही कायम आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागलेला आहे असं म्हणायला आता इथे पूर्ण वाव आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं जी घटना घडली त्या घटनेमुळे हे गाव राज्यभर चर्चेला आलंय. परळीतली घटना सुदाम मुंडेंची आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीची आपण पाहिलेली होती. त्यानंतर ही कितीतरी भयानक म्हणावी अशा प्रकारची डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. डॉक्टर खिद्रापुरेनं आज पोलिसांनी पकडलं, न्यायालयात हजर केलं. 10 दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळाली. पण काय नेमकं आज दिवसभरात घडलं एक सुरुवातीला पाहूया आणि मग आपण चर्चेकडे जाऊ. म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातला क्रूरकर्मा डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेला मिरज कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांच्या गाडीतून उतरून कोर्टाच्या आवारात दाखल झालेल्या डॉक्टरच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी त्याला पळवतच कोर्टरूम मध्ये नेलं. सुनावणी झाल्यानंतर कोर्टानं खिद्रापुरेला 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आम्ही युक्तिवाद असं म्हटलेलं आहे की जे काय पोलिसांनी सर्व कागदपत्रे दवाखान्यातली सगळे जप्त केलेली आहेत, मशीन जप्त केलेली आहे, सोनं बाकीचे जे काही मशीन्स आहेत ते सगळे जप्त केलेले आहेत, रेकॉर्ड्स जे आहेत कोणी काय केलं, कधी केलं, काय केलं सगळं पोलिसांनी जप्त केलेलं आहे. त्यामुळं फिजिकल इंट्रोगेशनची आरोपीची काही गरज नाही असं आम्ही आमचं प्रतिपादन मेहरबान कोर्टापुढे ठेवलेलं होतं. पोलिसांनी खिद्रापुरेच्या मुसक्या आवळल्या आणि तपास जोरात सुरू झाला. झाडांच्या पालापाचोळ्यामध्ये लपवलेलं एक एक्सरे मशीन सुद्धा सापडलंय. दरम्यान मणेराजुरीच्या स्वाती जमदाडे या महिलेच्या मृत्यूनंतर हे सगळं प्रकरण उघडकीला आलं. स्वातीचे वडीलही आज न्यायालयामध्ये हजर होते. माझ्या जावायला आणि त्या डॉक्टरला अशी शिक्षा व्हायला पाहिजे माझी तर इच्छा आहे. भर दिवसात त्यासनी नागडं केलं पाहिजे दोघांनी, आणि दोघांनी एक ठिकाणी बेड्या घालून फाशी शिक्षा दिली पाहिजे. विशेष म्हणजे त्याला अटक केल्यानंतरच आज सकाळी पुन्हा एक्सरे मशीन सापडलेली आहे. अजून काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. 8 भ्रूणांचे जे DNA चाचणी जी होणार आहे त्यातून देखील आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतात. पण आता 10 दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये डॉक्टर खिद्रापुरे पोलिसांसमोर आणखी काही स्पष्टीकरण देतो का, यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे, कोणते एजंट सहभागी आहेत, कुठल्या भागातले कुठले डॉक्टर्स सहभागी आहेत, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता येणाऱ्या या पुढच्या 10 दिवसांमध्ये होऊ शकतो. यापूर्वी घातलेल्या छाप्यातच खिद्रापुरेला का अटक झाली नाही असा सवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलाय. मेरा स्वयं का ये मानना है कि बस एक ही डॉक्टर ने ये किया है ऐसी बात नहीं होती है. इसके साथ और जो कनेक्शंस है वो हमें ढूंढने पड़ेंगे, देखने पड़ेंगे कि सोनोग्राफी सेंटर एक अलग है, वहाँ से उनका कोई इसमें सहभाग है या नहीं, ये भी हमें देखना पड़ेगा. या सगळ्या घडामोडींमध्ये म्हैसाळ गावानंही आज डॉक्टर खिद्रापुरेचा निषेध करत गाव बंदची हाक दिली होती. त्यामुळे कायम गजबजलेली म्हैसाळची बाजारपेठ शांत होती. या ठिकाणी सरकार म्हणा, अधिकारी म्हणा, हे लोक गांभीर्याने घेत नाहीत. या घटना अशा पूर्वी बी घडलेल्या आहेत. आता 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत हा खिद्रापुरे अजून नवे काही खुलासे करतो का, त्याच्या साथीदारांची नावं म्हणजेच आणखी काही डॉक्टरांची नावं समोर येणार का, हे मात्र आता पाहावं लागणार आहे. प्रमोद सौंदडे आणि आसिफ मुरसलसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, म्हैसाळ, सांगली. आणि आपण याच सगळ्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. महत्त्वाचे 3 मुद्दे घेऊन आपण चर्चा करतो. ते म्हणजे एक प्रकारे हा स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाचा सगळा प्रकार पाहता हा महाराष्ट्राला, मानवतेला लागलेला एक कलंक आहे. सर्व प्रकारचे जे कायदे आहेत ते कायदे करून देखील राज्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या अजूनही थांबलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. PCPNDT कायदा असेल, या कायद्याचा वचक खरंच डॉक्टरांपर्यंत आहे की केवळ या सगळ्या दवाखान्यांमध्ये, या सगळ्या रुग्णालयांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये बोर्ड करून लावण्यापुरता मर्यादित आहे, हाही इथे कळीचा मुद्दा आहे. आणि दुसऱ्या बाजूला नेहमीच चर्चेला जाणारा विषय की पुरुषी मानसिकता स्त्रियांकडे बघण्याची कधी बदलणार, या सगळ्या विषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आहेत. आपल्यासोबत डॉक्टर हेमलता पाटील नाशिकवरून काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. नीलम गोरे आपल्यासोबत आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या, आणि शायना NC भाजपच्या प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत. सगळ्यात कळीचा हा सगळा मुद्दा आहे.
विद्यार्थी, मला तुमच्यापासून सुरुवात करायची की ज्या प्रकारे आपण बघतोय की ह्या सगळ्या परळीतल्या घटना झालेल्या आपण पाहिल्या. डॉक्टर सुदाम मुंडे हे दाम्पत्य अजूनही गजाआड आहे, पण हे झालेलं असताना देखील अशा प्रकारे काहीतरी करायला कोणी धजावतं, याचाच अर्थ आपण कायद्याला घाबरत नाही असं होत नाही का? नाही, कायद्याचे रक्षक जे असतात त्यांचं बारीक लक्ष असणं फार आवश्यक आहे. नुसते कायदे करून होत नाही, तर कायद्याची अंमलबजावणी करणारे जे पोलीस असतात त्या पोलिसांनी, म्हणजे अनेक हॉस्पिटलमध्ये गायनेकोलॉजिस्टकडे असे बोर्ड लावलेले आहेत की स्त्री भ्रूण हत्या किंवा गर्भलिंग चाचणी आम्ही करत नाही, केल्यास 10,000 रुपयाचा दंड वगैरे फक्त किंवा पाहायला दंड मिळतं. वगैरे हे सगळं लावलेलं असतं. परंतु प्रत्यक्षात अशी कधीतरी एकदम सरप्राईज व्हिजिट ठेवली पाहिजे पोलिसांनी की नक्की या हॉस्पिटलमध्ये काय चाललंय. कारण आता सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांना अटक झाल्यानंतर एकतर रेशो पण वाढलेला होता मुलींच्या जन्माचा दर, त्यामुळे आपल्याला असं वाटत होतं की आता ह्या गोष्टी कुठेच होत नाहीयेत. परंतु सांगलीचं हे प्रकरण उघडकीला आलं आणि ते इतकं धक्कादायक आहेत की अशा प्रकारे हत्या अजूनही सुरू आहेत मुलींच्या, आणि ही खरोखर एक चिंताजनक बाब आहे. आता ते जी महिला त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे, तिच्या वडिलांनी जे सांगितलं की कडक शिक्षा तिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासरच्या लोकांना व्हायला पाहिजे, किंवा अशा डॉक्टरला, आता डॉक्टरला जे पकडलं, अटक केली आहे, त्याच्या चेहऱ्यावरती तर आपल्याला काही पश्चातापाचा लवलेशही दिसत नाही की आपण काही वाईट काम केलंय म्हणून. म्हणजे ह्या सगळ्याचं जर आपण आढावा घेतला तर मला असं वाटतं की ही जी आपली मानसिकता आपण आणि मानसिकता बदलायची आपण म्हणतो, पण याची सुरुवात प्रत्येक घरापासून व्हायला पाहिजे. नुसता कायदा करून आणि डॉक्टर्सला शिक्षा देऊन होणार नाहीये. तर महिलांनी सुद्धा, उद्या महिला दिन आहे, त्याच्याच दिवशी आपण एक प्रत्येक घराघरातल्या महिलेला आता हे तिने ठरवलं पाहिजे की मी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, आणि ह्याच्यात म्हणजे एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. आता सगळ्या मुली सुशिक्षित आहेत, अगदी ग्रामीण भागातल्या मुलींनी सुद्धा आता बोललं पाहिजे की मला जे मूल म्हणजे जन्माला घालायचे ते प्रत्येक स्त्रीचा तो अधिकार आहे, आणि लिंग चाचणी जर कोणी करायला सक्तीने जर आपल्या घरातल्या महिलेला नेत असेल तर त्याचा विरोध तिने केला पाहिजे. कारण प्रत्येकाची सुरुवात ही घरापासून होते, तर ती सुरुवात आज मुलींनी केली पाहिजे. कारण आजच्या पिढीतल्या मुली ह्या सुशिक्षित आहेत, पुढारलेल्या आहेत, आणि त्यांनी घरच्यांच्या दबावाला, नवऱ्याच्या दबावाला, सासू सासऱ्यांच्या दबावाला हे न पडता तिने पुढे येऊन सांगितलं पाहिजे. एक तर पहिल्यांदा प्रेमाने समजून सांगितलं पाहिजे, तेही जर कोणी ऐकलं नाही आणि मुलगाच पाहिजे म्हणून जर कोणी हट्टाला पेटले असेल तर सरळ पोलीस स्टेशनवर जाऊन ते तक्रार करणं, हे जर महिलांनी आता पुढे येऊन केलं तर मला असं वाटतं तर नुसती मानसिकता बदलेल. म्हणजे कधी प्रत्येक घराघरातनं आता महिलांमध्ये जागरूकता झाली पाहिजे, आणि तसं काहीतरी केलं तर मला असं वाटतं या हत्या कमी होऊ शकते. अगदी खरं आहे की ही जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. पण शायना यांनी ज्या प्रकारे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टींवरती आपण चर्चा करतो, इतक्या पद्धतीने चर्चा होऊन, जनजागृती होऊन, बेटी पढाओ बेटी बचाओ असं आपण एकीकडे म्हणतो, पण त्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे मुलींची हत्या होत असेल, स्त्री भ्रूणाची हत्या होत असेल तर आपण कुठे चाललोय असं वाटतं? ये सवाल का जवाब एक ही है, वो है देश में आप इतने महत्व देते हैं पुरुषों को, और ख़ास तौर से जब आप परिवार की बात करते हैं तो मैं मानती हूँ कि महिला इतनी जिम्मेदार है, जहाँ हर माँ को ये ठान लेना है कि जिस घर में एक लड़की की परवरिश हो, उनको इक्वल अपॉर्चुनिटी हो, शिक्षा में, इनहेरिटेंस में, प्रावधान जहां वो आत्मनिर्भर हो. लेकिन ये बड़ी बड़ी बातें हम कर सकते हैं टेलीविजन चैनल्स पे. आज आप देखिए तो इतने सारे केसेस जो शोषण, बलात्कार, मॉलेस्टेशन, वल्गैरिटी के हैं, वो सिर्फ पुरुष करते हैं, और वो हमेशा आरोपी जो है, वो गुनहगार जो है, उनकी विकृत मानसिकता के बारे में हम चर्चा करते हैं. आज जो सांगली में देखा है वो एक विकृत मानसिकता है, जहां आप एक बच्चे की जान ले सकते हैं, तो आप महिला का सम्मान कैसे करेंगे? और ये अंतर्राष्ट्रीय महिला दिवस एक दिन का नहीं है जहां आप कहे कि एक दिन आप महिला का सम्मान करेंगे और बाकी के दिन उनको नजरअंदाज करेंगे. मैं मानती हूं कि आज एक महत्वपूर्ण कदम हमारे तरफ से भी ये स्त्री सम्मान हेल्पलाइन जो हमने आज चालू किया है, वो इसी मुद्दे को लेके है. जो कोई महिला को शोषित किया जा रहा है, दबाव यानी कि प्रेशर किया जा रहा है कि अबॉर्शन करना चाहिए, जो एक गर्भवती महिला है, जो एक बेटी को पैदा करने वाली है, या फिर बस में हो, स्कूल में हो, कॉलेज में हो,
कहीं भी जो आपके साथ अन्याय हो रहा है तो पहले आप एफआईआर दर्ज कीजिए, क्योंकि जो आप एफआईआर दर्ज करते हैं तब पुलिस कार्रवाई कर सकती है, शासन प्रशासन काम कर सकते हैं। और जो हम एक दूसरे को प्रेरणा नहीं देंगे तो मुझे नहीं लगता है कि कोई परिवर्तन होगा। हम यहाँ आएंगे, डिबेट्स करेंगे, हर साल बोलेंगे अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पे हम ये चाहते हैं, हम ये बोलते हैं, लेकिन उससे सही मायने में जो दरिंदे बैठे हैं समाज में उनको कानून का खौफ नहीं, तब तक कोई बदलाव नहीं आ सकता है। और इसमें एक और चीज है, वो है सोशल ऑस्ट्रेसाइजेशन, जो बहुत ही महत्वपूर्ण है। क्योंकि जब कोई गलत काम होता है और आप सोशली उनको एक्सेप्ट करते हैं, आज राजनीति में हो या कहीं और हो, तो फिर वो एक बहुत ही गलत संदेश भेजते हैं। प्रोफेशनल्स हो, जो डॉक्टर्स भी गलत काम कर रहे हैं, तो उनको भी सोशली ऑस्ट्रेसाइज करने की आवश्यकता है। और आपके निमित्त राजेंद्र जी, मैं सिर्फ ये कहना चाहती हूँ कि ये हेल्पलाइन जो हमने आज मुंबई और महाराष्ट्र में चालू किया है, उसका नंबर है 8888809306। जो कोई भी महिला समस्या है, जहां आप चर्चा करना चाहते हैं, आप लीगल एक्सपर्टीज चाहते हैं, आप पुलिस के साथ कनेक्ट करना चाहते हैं, तो हर एक महिला का स्वागत है। हम उनको चॅनलाइज करना चाहते हैं। बरोबर आहे की या सगळ्याच महिलांनी अशा पद्धतीने त्यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून हा हेल्पलाईन नंबर समोर आलेला आहे। याच्याही संदर्भातली बातमी आज दिवसभर आम्ही दाखवलेली होती। पण या सगळ्या बाबतीत जर पाहिलं तर हेमलता पाटील, हाच मुद्दा समोर येतो की कुठल्या युगामध्ये आपण वावरतोय। एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा आपण मारायच्या, दुसऱ्या बाजूला स्त्रियांना अधिकार देण्यासंदर्भातल्या गोष्टीवरती चर्चा करायची आणि त्याच स्त्रीला जन्म घालताना मात्र आपण नाके डोळे मुरडायची आणि तिची कत्तल करायची, हत्या करायची। ही कुठली मानसिकता आपण जवळ घेऊन वागतोय सध्या? बघा, आपण उद्याच्याला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करतोय आणि ह्या महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला एक अशी भीषण परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळाली। मला असं वाटतं की या प्रश्नाच्या जर मुळाशी आपल्याला जायचं असेल तर तीन महत्त्वाच्या गोष्टी यामागे दिसतात। एक तर सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक, ही तीन कारणं मला महत्त्वाची वाटतात। आता धार्मिक कारणामध्ये जर तुम्ही विचार केला तर जी मनुस्मृती आहे, त्या मनुस्मृतीचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर स्त्रीचा जन्म तुम्हाला मिळाला आणि जर तुम्हाला पुढचा जन्म पुरुषाचा मिळाला नाही तर तुम्हाला मुक्ती मिळणार नाही। म्हणजे ज्या मनुस्मृतीमध्ये पुरुषाचा जन्म मिळाल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही, किंवा जी घरातली धार्मिक कार्य आहेत किंवा अंत्यविधीची कार्य आहेत, पितरांचं कार्य आहे, श्राद्ध कर्म आहे, ही कर्म करण्याचा अधिकार जेव्हा पुरुषांना आहे आणि पुरुषांमध्ये ही मानसिकता आहे की आपला वंशवेल जर वाढला नाहीये तर आपल्याला मोक्ष मिळणार नाहीये आणि त्यासाठी मुलाची आवश्यकता आहे। म्हणजे हे आपण जर बघितलं तर धार्मिक आणि सामाजिक कारणं फार मोठी आहेत। आणि आर्थिक कारणाचा जर विचार केला तर आर्थिक कारणामध्ये मुलीचं शिक्षण, ह्या मुलीच्या शिक्षणावरती जो खर्च करायचा आहे तो आपला वायफट खर्च जाणार आहे, त्याच्यातून आउटपुट काही मिळणार नाही, कारण ती मुलगी हे परक्याचं धन आहे, ही एक मानसिकता। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हुंडाबळी। आपण बघितलं असेल, जर स्टॅटिस्टिक काढलं तर दर 93 मिनिटाला एका महिलेला हुंड्यासाठी आपला जीव गमवावा लागतो आणि जर दर 6 मुलींमागे एक मुलगी ही स्त्रीभ्रूण हत्येची बळी ठरते। म्हणजे हा सगळा तुम्ही जर डाटा बघितला तर हा समाज कुठल्या दिशेने चाललाय। आणि मनुस्मृतीपासून आज 21व्या शतकापर्यंत जर पुरुषांची मानसिकता बदललेली नाहीये तर त्याच्यामधून जर मार्ग काढायचा असेल तर ह्या मानसिकतेवरती कुठेतरी विचार करावा लागेल। आता आपण बघितलं की बऱ्याच लोकांमध्ये असं बोलताना आढळतं की फक्त कायदे करून हा विषय संपणार नाहीये, तर याच्यावरती सामाजिक भान ठेवलं पाहिजे, सामाजिक जाणीवा प्रगल्भ केल्या पाहिजेत। सामाजिक जाणीवा जर प्रगल्भ करायच्या किंवा समाजामध्ये जर प्रबोधन करायचं तर डॉक्टर रितू खुराना सारख्या अनेक केसेस झालेल्या आहेत। आपण बघितलं भारतामध्ये की ह्या समाजातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ह्या केसेस फार मोठ्या संख्येने झालेल्या आहेत। आणि जर तुम्ही कायद्याचा विषय केला तर राज्यघटनेने कलम 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 21 आहे, 23 आहे, 29 आहे, 39 आहे, 51 आहे, ह्या सगळ्या कलमांमध्ये महिलांच्या अधिकारांवरती चर्चा केली आहे, महिलांच्या हक्कांवरती चर्चा केली आहे आणि महिला निर्भयपणे कसे वागेल याच्यासाठी तिला अधिकार दिलेले आहेत। तर एवढं सगळं असताना सुद्धा जर ही मानसिकता बदलत नाहीये तर त्याला कठोर कायदे करणं
हा एक महत्वाचा या ठिकाणी गोष्ट आहे असं मला या ठिकाणी वाटतं. पण हेमलता पाटील, समाज प्रबोधनाबरोबर समाजामध्ये जागृती बरोबरच कायद्यांचा बडगा जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत हा विषय सुटणार नाही. कठोर कायदे करून देखील हे प्रकार थांबत नाहीत, हेच मोठं दुर्दैव आहे त्या कायद्याचं देखील. नीलमताई, हाच खरा मुद्दा आहे. तुम्ही विद्याताई असतील, तुम्ही असाल आज सभागृहामध्ये कालपासून या सगळ्या गोष्टीवर चर्चा करताय. यातून अनेक गोष्टी घडल्यात. परळीमध्ये देखील तुम्ही दोघींनी जाऊन भेटी दिल्या होत्या, तिथल्या सगळ्या लोकांशी बोलला होता. आजही तुम्ही सगळ्या बाबतीत कामं करता. पण काय नेमकं चुकतंय समाजाचं की मुलगी नको म्हणून आपण स्त्रीभ्रूण हत्येकडे जातोय? मला असं वाटतं की आकाशाला जशी ही एक काळी धुसर कडवट अशी जी रेषा आहे, त्याचबरोबर मला असं वाटतं जो उगवतीचा जो रंग आहे त्याच्या संदर्भात उद्याचा 8 मार्च जो आहे ना, त्याबद्दल मी सगळ्या आधी आमच्या महिला पॅनेलिस्ट, बघणारे महिला आणि ज्या पुरुषांनाही असं वाटतं की 8 मार्चच्या निमित्ताने स्त्री समानतेचा विचार अधिक दृढ झाला पाहिजे, त्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि सभागृहामध्ये हे मुद्दे आम्ही घेतोय, लढतोय. अगदी रस्त्यावरती मला आठवते की वसंत साठे केंद्रीय गृहमंत्री होते, त्यावेळेला सुद्धा रस्त्यावरती माझ्या मुलगी त्या 4 वर्षाची होती, तिला घेऊन सुद्धा निदर्शनं केली होती आणि ती माझ्या पोटात होती. त्यावेळेला सुद्धा मी नामांतरासाठी अरेस्ट झाले होते मराठवाड्यामध्ये. त्याच्यामुळे खूप 30 वर्ष लढा करत इथपर्यंत आल्यावर असं वाटतंय की काही गोष्टींची आव्हानं अजून गडद होत आहेत, हे खरंय. पण त्याच वेळेला मला इथे सांगायला पाहिजे मुद्दामून की गेल्या काही वर्षांमध्ये यंत्रणा उभं करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर तो सातत्याने महिला संघटनांच्या दबावातून, महिला संघटनांच्या प्रयत्नातून, आमच्यासारख्या ज्या आता राजकारणातल्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मदतीतून, माध्यमांमधल्या लोकांमधून जवळजवळ 90 सालापासून आपण बघतोय की आयोग आले पाहिजेत, धोरणं बदलली पाहिजेत, कायदे बदलले पाहिजेत. भारतीय राज्यघटनेतले काही कायदे होते, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असेल, विशाखा कायदा असेल, आता पॉक्सो कायदा आलेला आहे, बलात्कार विरोधी कायद्यात बदल झाले. त्यामुळे मंद गतीने का होईना सुधारणा होतीये. पण तुमचा जो मूळचा प्रश्न आहे की हा सामाजिक कलंक आहे का स्त्री भ्रूण हत्या, निश्चितपणाने तो कलंक आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये. आणि मी तर त्याला संघटित गुन्हेगारी आहे असं मानते. बिलकुल. त्याचबरोबर आता आपल्या सगळ्या पॅनेलिस्टनी जे मुद्दे मांडलेत आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याच्यात आम्हाला मुंडे प्रकरणामध्ये एक सातत्याने निदर्शनाला आलं आणि ते म्हणजे पोलिसांची आरोग्यविषयक जागृती वाढली पाहिजे, विशेषतः स्त्री आरोग्यविषयक जागृती. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट असेल किंवा PCPNDT ऍक्ट असेल ती. पण सगळं पोलीस करणार आहेत का, तर डॉक्टरांची आणि आरोग्य व्यवस्थेतल्या लोकांची सुद्धा जेंडर सेन्सिटिव्हिटी, स्त्री पुरुष संवेदनशीलता जशी वाढली पाहिजे तसं मला राजेंद्र असं वाटतं की संपूर्ण आमची आरोग्य व्यवस्था जी आहे ती जशी मागणी तसा पुरवठा या प्रकारे उभी राहत गेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये. त्यामुळे पालकांना आणि विशेषतः पाहिजे ना कुटुंबांना मुलगी नकोय ना, मग त्याप्रमाणे आज डॉक्टरांची खूप अप्रत्यक्षपणे लॉबी जी आहे ती सारखं हेच म्हणते की प्रो अबॉर्शन राईट्स आहेत ना, मग त्यांना त्यांचा चॉईस तुम्ही का करू देत नाही. पण आपण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की हा मानव विकास निर्देशांक घटतो त्याचं एक महत्वाचं कारण स्त्री भ्रूण हत्या आणि कुपोषण आहे. त्यामुळे मिलेनियम हा विकासाशी संबंधित प्रश्न आहे, हा फक्त महिला विकासाचा प्रश्न नाहीये, देशाच्या विकासाचा प्रश्न आहे. आणि म्हणून नरेंद्रजी मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओ जी भूमिका घेतलेली आहे ती खूप अत्यंत महत्वाची भूमिका आहे. पण प्रश्न असा आहे की अंमलबजावणीच्या यंत्रणा ज्या आहेत त्या पुश करण्यासाठी, त्यांना पुढे नेण्यासाठी जी एक सामाजिक पण इच्छाशक्ती लागते. हे पहा, राजकीय इच्छाशक्ती आहेच पण सामाजिक इच्छाशक्ती सुद्धा तेवढी नाहीये. आणि विशेषतः या म्हैसाळच्या प्रकारामध्ये इंटरस्टेट इश्यू आहे ना सगळा जो आहे तो. प्रत्येक कर्नाटक आहे, बुरहानपूर आहे, सुरत आहे, ज्या पेशंट आहेत त्या तिकडे जाऊन गर्भनिदान करतात आणि इथे येऊन गर्भपात करून घेत आहेत. दुसरं मला भयावह जी गोष्ट वाटते ना, 8 मार्च उद्या आहे, सगळी घरं सारखी नाही आहेत. आज अनेक घरांमध्ये फक्त मुलीच आहेत, एकुलत्या एक मुलींवरती अरुण शेवतेंनी पुस्तक तयार केलंय ज्यांना एकच मुलगी आहे असं. अशी कुटुंब आहेत. मुलगा मुलगी दोघांना समान वाढवणारी कुटुंब आज आपला कार्यक्रम ऐकतायत, त्यांचं मी अभिनंदन करीन. सगळ्यांना आपण धोपटं सुटणं चुकीचं आहे. त्यांचा या स्त्री भ्रूण हत्येशी संबंध नाहीये, त्यांनाही वाटतंय हजारो लाखो लोकांना की हे होता कामा नये. पण ते कसं घडवायचं हा मार्ग अजून स्पष्ट नाहीये आणि म्हणून आपली खूप शक्ती
त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ज्या योग्य दिशेने जायला पाहिजे ती जात नाहीये बरोबर, आणि ज्या महिला नाही म्हणू शकत नाहीयेत कुटुंबाला, त्या निमूटपणे गर्भपाताच्या केंद्रापर्यंत जाऊन उभ्या राहत आहेत, त्या स्त्रीला कसं जागृत करायचं हे आपल्या समोरचं आव्हान आहे असं मला वाटतं. हाच कळीचा मुद्दा आहे. पण या सगळ्या प्रकरणावरती आज आरोग्यमंत्री दीपक सावंत काय म्हणाले आपण तेही बघूया आणि मग चर्चा थोडीशी पुढे नेऊ. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांनी कायद्याचं व्हायोलेशन केलेलं असेल, मग PCPNDT ऍक्ट असेल, MTP ऍक्ट असेल, म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट असेल, किंवा बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट असेल, या ज्यांनी हे केलेलं असेल त्या सर्वांना कडक शासन व्हावं ही सरकारची भूमिका आहे. कोणालाही स्पेअर करण्यात येणार नाही. सर्वांवरती कारवाई होईल. मग क्रॉस बॉर्डरमध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये जाऊन सोनोग्राफी करून त्याचा रिपोर्ट आला असेल तरी देखील त्यांच्यावरती कारवाई होईल. अवैधपणे सोनोग्राफी केल्याबद्दल ज्यांनी कोणी अशा मान्यता नसलेल्या हॉस्पिटलमध्ये येऊन ॲबॉर्शन केलेलं असेल, भले ते त्यांची वैद्यकीय अर्हता तेवढी असेल तरी देखील ते त्यांनी चुकीचंच केलंय, त्यांच्यावरती देखील. म्हणूनच सांगितलं PCPNDT कायदा, MTP कायदा आणि मुंबई नर्सिंग होम ऍक्ट या सगळ्याचा वापर करून आपण कारवाई करणार आहोत. पण विद्यार्थी ज्या प्रकारे आरोग्यमंत्री म्हणतात, या सगळ्या गोष्टी सांगतात, अशीच आश्वासनं फक्त मिळतात आणि घडणाऱ्या गोष्टी तशाच घडत राहतात, हे फक्त तोंडी आणि कागदोपत्री इतकाच सगळा खेळ चाललेला आहे? निश्चितच असं म्हणावं लागेल. कारण आपण बघतोय की किती दिवस झाले हे चालू आहे. म्हणजे मला असं वाटतं एक 5-10 वर्षापासून हा डॉक्टर हे करतोय. म्हणजे आपण ते बीडचं प्रकरण एक बघितलं, हे बघितलं, तर कायदे केलेले आहेत. मी मगाशी जे म्हणाले की पोलिसांनी जे अलर्टनेस दाखवला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देणं किंवा रात्री बेरात्री जाऊन चौकशी करणं, काही सांकेतिक भाषेत चालतात. आता इथे तर एवढं मोठं हॉस्पिटल हा माणूस उभा करतो, तिथे सगळे गर्भ जे आपल्याला मिळाले, ज्या अवस्थेमध्ये मिळाले, ते सगळे भयंकर प्रकार आहे. मग कोणालाच सुगावा लागत नाही का? आणि महाराष्ट्रामध्ये बीडला सुद्धा इतर राज्यातनं जास्ती मोठ्या प्रमाणातनं लोक येत होते. आता इथे पण असंच झालंय की कर्नाटक असेल, इतर राज्यातनं इथे येत आहेत. म्हणजे राज्याबाहेरच्या लोकांना माहिती आहे की इथे अशा प्रकारे टेस्ट करून मिळते. मग आपल्याला पोलिसांना आपल्या कळत नाही का की अशा प्रकारे टेस्ट इथे होत आहेत? म्हणून नुसते कायदे करून आणि त्याची अंमलबजावणी होणारी जी पोलीस यंत्रणा आहे ती मग काय करते असा प्रश्न निर्माण होतो की पोलिसांनी जेवढं अलर्ट राहायला पाहिजे अशा प्रकारे ते इथे दिसत नाही बिलकुल. आणि एकीकडे कायदा सुव्यवस्था आपण राखतोय. पुन्हा मगाशी हेमाताईंनी खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की आपली जी समाजाची मनुस्मृतीपासूनचं महिलांना जे खालचं स्थान आपण दिलेलं आहे की ती महिला म्हणजे काय, ती वंशाचा दिवा होऊ शकत नाही, पुढे आपलं नाव चालवू शकत नाही, असा जो समज आज काही पुरुषांमध्ये, घरातले जे प्रमुख पुरुष आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे मला तर ते आता तो कुठला एक दंगल सिनेमा आला, खरोखर त्याच्यामध्ये एक चांगला संदेश गेला होता की मुली मुलांपेक्षा कुठे कमी नाहीयेत. तर अशी आपली मानसिकता थोडंसं बदलणारं काहीतरी वातावरण तयार झाल्याशिवाय होणार नाही. परंतु आता राज्यातलं जे वातावरण आहे तेच सगळं उलट्या दिशेने चाललेलं आहे. किंवा ह्या कायद्यांची अंमलबजावणी करणारं कायदा सुव्यवस्था ह्याचं आपण खरोखर आढावा घेतोय का? कारण नुसतेच अत्याचाराच्या घटना नाही, बलात्काराच्या घटना नाही, स्त्रीभ्रूण हत्या नाही, खून, दरोडे ह्या सगळ्याचं प्रमाण वाढतंय असं आपल्याला दिसतंय. तर हे होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा जेवढी सतर्क असायला पाहिजे तेवढं असताना दिसत नाही. आता नुसती आपण हेल्पलाईन एक दिलेली, त्या हेल्पलाईनचा वापर करणं, आता महिलांकडे पण हल्ली मुलींकडे महिलांकडे मोबाईल सगळे आहेत, मग तो वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे. एखाद्या घरातल्या सुनेला किंवा सांगितलं की नाही आता आपल्याला अशी टेस्ट करायची, तिने त्या हेल्पलाईनचा वापर करून लगेच पोलिसांना कळवलं पाहिजे. पण महिला हा विचार करतात माझ्याच घरातले लोक आहे, उद्या माझ्या नवऱ्याला अटक होईल, उद्या माझ्या सासू सासऱ्यांना अटक होईल, असं म्हणजे अटक होण्याचा जर भीती असेल तर मग त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे घरच्या लोकांना की बाबा अशी अशी टेस्ट मी करणार नाही. आणि हा अवेअरनेस हा फक्त बाहेरच नाही तर घरात सुद्धा आणणं आवश्यक आहे. कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक पुढारलेले कुटुंब आहेत की जसं नीलम त्यांनी त्याचा उल्लेख केला की अनेक घरांमध्ये एक मुलगी झाली तरी ऑपरेशन करून घेतलेलं आहे. मुलीला कुठेही कमी समजत नाहीये. महिलांना तेवढा रिस्पेक्ट मिळतोय अगदी सुशिक्षित आणि चांगल्या फॅमिलींमध्ये. पण काही ऑर्थोडॉक्स आहेत अतिशय, म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही
उद्या मला मुलगा नसला तर माझं नाव कुठे चालवणार? आज तुमच्या पंजोबाचं नाव जर विचारलं तर आज तुम्हाला सांगता येणार नाही, किंवा खापर पंजोबाचं नाव सांगता येणार नाही. मग वंशाचा दिवा काय? मग मुलगी वंशाचा दिवा होऊ शकत नाही का? मुलगी तुमचं नाव किंवा तुमचं हे पुढे चालवू शकत नाही का? हे जे आहे हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि ते करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. अगदी खरं आहे की आपल्या सगळ्यांची जबाबदारी हे चित्र बदलण्याकरता. मात्र जशा प्रकारे कायद्याचा उल्लेख झाला मगाशी, किंवा आता आरोग्यमंत्र्यांनी देखील पीसीपीएनडीटी कायदा किंवा एमपीटीए कायद्याचा उल्लेख केला, पण हे सगळे कठोर कायदे करून देखील स्त्रीभ्रूण हत्या थांबत नाहीत. याला नेमकी जबाबदार कुठली यंत्रणा पकडायची या संदर्भात आपण ब्रेकनंतर चर्चा करूया. सगळ्या पाहुण्यांशी बोलूया छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. एका गंभीर विषयावरती आपण चर्चा करतोय, त्यातल्या काही फेसबुक प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आलेल्या मी वाचून दाखवतो. आजच्या विषयासंदर्भातल्या कृष्णा घुगे आहेत. ते म्हणतात की या प्रकरणात फक्त डॉक्टरलाच नाही तर गर्भपात करवून घेणाऱ्या दाम्पत्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. राजदीप पुणेकर आहेत. ते म्हणतात की स्त्रीभ्रूण हत्या करणं हे भारतीय संस्कृतीला लाभलेला एक शाप आहे. नूतन नेहरकर म्हणतात की जेवढे डॉक्टर दोषी आहेत तेवढे आई बापही दोषी आहेत, कारण ते निर्णय घेतात, त्यांनाही शिक्षा करा. माणिकलाल परदेशी म्हणतात की स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे मानवतेचा खून म्हटला तरी चालेल. आबिद अली सय्यद आहेत. ते म्हणतात की समाज आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत, हे वास्तव आहे. अगदी खरं आहे आबिद तुमचं म्हणणं की हे नाकर्तेपणा आहे. नीलमताई, हाच खरा मुद्दा आहे की पीसीपीएनडीटी ऍक्ट असेल किंवा एमपीटीएच्या संदर्भातला मुद्दा असेल, माहिती अशीही मिळते की ज्या वेळेला या सांगलीमध्ये म्हैसाळमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारच्या कारवाया तिथे करण्यात आल्या होत्या, मग कारवाई झाली, ह्या घटना घडतायत हे लक्षात येऊन देखील जर त्याला अभय मिळत असेल तर मग दोष कुणाला द्यायचा? सरकारच्या नाकर्तेपणाला की या सगळ्या प्रकाराला बळी पडणाऱ्यांना? मला तर स्पष्ट दिसतं की आपण एक शब्द वापरतो ना की 4 बोट समोर दिसली ना तर एक बोट वेगळं असतं. त्याच्यामुळे संपूर्णपणे वैध स्वतःला म्हणवणारा धंदा करणारे डॉक्टर्स आणि दुसरं या सगळ्या बेकायदेशीर गर्भपातांच्या मधून फायदा उकळणारे काही डॉक्टर्स आणि त्याला पाठीशी घालणारे काही स्थानिक अधिकारी, या सगळ्यांचं मिळून हे संगनमत असतं. त्याच्याशिवाय ते वर्षानुवर्ष चालूच शकत नाही. मी उदाहरण देईन की आपल्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा आता आमची काल डॉक्टर सावंतांशी चर्चा झाली की क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट हा आज राज्यात कुठेच नाहीये. तो कायदा येणं गरजेचं आहे की एखादं हॉस्पिटल म्हणतं की आमचं क्लिनिक आहे तर तिथे स्वच्छ आहे का शस्त्रक्रियांच्या जागा, तिथे त्या आहेत का गोष्टी, तिथे गुणवत्ता तपासली जाते का? हे पण आरोग्य व्यवस्थेमध्येच राजेंद्र, मी आता स्पष्ट बोलते, एवढी संवेदनहीनता आहे. गरज नसेल तिथे सिझरियन करणारेही डॉक्टर्स आहेत. सगळे तसे नाही आहेत पण आहेत. मेनोपॉजची वेळ आली असेल, 45-40ची बाई असेल, 50ची बाई असेल, गरज असो का नसो हिस्टेक्टॉमी करून टाकायची, गर्भाशय काढून टाकायचं. हा तर एक मोठा कारखानाच चाललेला आहे. संतती नियमनाची साधनं वापरण्याच्या ऐवजी गर्भपात करत सुटायचे. म्हणजे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतला स्त्रीचा मानवी अधिकार आणि तिच्या शरीरावरचा स्वतःचा अधिकार, या दृष्टिकोनासाठी जो प्रयत्न व्हायला पाहिजे तो केंद्रापासून राज्यापर्यंत आज आपल्याला अजून खूप त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. दुसरा आहे विषय क्राईमचा. सरळ बोलत असताना जिथे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, डॉक्टर पोळचं उदाहरण शेजारच्या सातारा जिल्ह्यातलं पाहिलं आपण. बरोबर. भुलेची इंजेक्शन देऊन पेशंट मागून पेशंट गायब होतो. तोच माणूस माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून स्वतःला दाखवतो. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर या लोकांना संरक्षण देणारे काही शुक्राचार्य झारीतले त्या ठिकाणी दडून बसलेले असतात. आणि तिसरं शेवटचं की या लोकांना कुणाचं संरक्षण आहे वगैरे हे सगळं समोर येणारच आहे, पण केमिस्ट आहेत, वाहनं आहेत आणणारी, ह्या लोकांचे दलाल आहेत, हे सगळे कुठे ना कुठे त्या सगळ्या गोष्टी बिनबोबाट करत असतात. आणि अजून एक मला मुद्दा थोडा मांडायला 2 मिनिटं यासाठी पाहिजेत की हे तर हा प्रकार झाला की हॉस्पिटल्समध्ये होणारे गर्भपात. आजही खेड्यांमध्ये किंवा अनेक ठिकाणी सुया खुपसून गर्भपात करून घेणं, भ्रूण टाकून देणं उघड्यावरती गटारांमध्ये, बायोलॉजिकल वेस्टचा सुद्धा विषय आहे सगळा जो आहे तो. त्यामुळे तुम्ही जो मानसिकता शब्द वापरलाय ना, तिथे मी पुरुष प्रधान सत्ता हा शब्द वापरेन.
कारण सत्ता सहजासहजी कुणालाही सोडायची नसते हातामधली, आणि ती सत्ता बदलण्यासाठी म्हणजे ते योग्य आहे की त्याच्यावर चर्चा होऊ शकते. पण मला आज असं वाटतं की महिलांच्या विकासाविषयी काम करणाऱ्या लोकांना सर्व मार्ग वापरून ही सत्ता उलथून टाकण्यासाठी किंवा त्यासाठी बदल घडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी काम करावं लागेल. बिलकुल की याच्यात सगळ्यांनी एकत्रित येऊन, अगदी खरं आहे, भेदाभेद आहेत ना, ते भेदाभेद मिटले पाहिजेत आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्यावर आवाज उठवला पाहिजे. बद्दल वाईट बोलतात, बऱ्याच गोष्टी आहेत, अगदी खरं आहे, अनेक मुद्दे आहेत. पण शायनाएनसी याला जोडूनच मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे पीसीपीएनडीटी ऍक्टच्या किंवा एमपीटीआयच्या संदर्भात जेव्हा परळीतली घटना सुधा मुंडे आणि सरस्वती मुंडेची घडली, त्यापूर्वीपर्यंत किंबहुना ते झाल्यानंतर देखील या कायद्याअंतर्गत गुन्हा कसा रजिस्टर करायचा, कसा नोंदवून घ्यायचा, इथपर्यंत पोलिसांच्या अडचणी होत्या. त्या आज तरी सुटल्यात असं वाटत नाहीये. आजपर्यंत त्या कायद्याच्या संदर्भात गुन्हा नोंदवून कसा घ्यायचा आणि त्याच्या संदर्भातलं ट्रेनिंग असेल हे पोलिसांना दिलं गेलंय की नाही याचाही अजून काही पत्ता नाही. त्यामुळे हे गुन्हे घडतात आणि मग नोंद होत नाही आणि ते सगळं डोळ्यादेखत चालत राहतं. याच्यावर कसा अंकुश आणला पाहिजे? देखिए, यहाँ तो मुझे लगता है कि इट्स अ क्लोज्ड केस बिकॉज बिल्कुल सबूत है, सबूत के साथ साथ प्रोसिक्यूशन बिल्कुल फर्म है कि हम देखेंगे कि जल्द से जल्द कार्रवाई हो. मुख्यमंत्री ने स्वयं आश्वासन दिया है कि मॉनिटरिंग वो स्वयं करेंगे. लेकिन लार्जर डिबेट क्या है राजेंद्र जी, जो आज हम मानसिकता को लेके सिर्फ ये सोचेंगे कि सरकार की भूमिका ये होनी चाहिए या पुलिस की भूमिका ये होनी चाहिए, ये कायदे के निमित्त कानून का खौफ होना चाहिए, लेकिन वो मानसिकता के ऊपर हम फोकस न करें जिस मानसिकता के वजह से प्रधानमंत्री ने ये बेटी बचाओ बेटी पढ़ाओ क्यों चालू किया ये कैंपेन. क्योंकि आज जो एक महिला शिक्षित है, सुरक्षित है और आत्मनिर्भर है तो वो किसी के ऊपर बोझा नहीं, और उनके जो राइट्स होते हैं, राइट फ्रॉम द फैमिली राइट्स, इनहेरिटेंस राइट्स, एजुकेशन राइट्स, उनके ऊपर फोकस करने की आवश्यकता है. जो हम ये वातावरण बनाएं जहां इतने लोगों एकजुट आके उजागर हो इस पूरे कैंपेन को लेके, तो मैं मानती हूं कि ऐसे घटनाएं देखने कम होगा. जरूर हम चाहते हैं कि कानून के निमित्त कार्रवाई जरूर हो, फॉल्टी डॉक्टर्स हो या फिर जो शासन प्रशासन इसमें इन्वॉल्व थे, वो बिल्कुल एक राजनीतिक इच्छा शक्ति की बात बनती है जो देवेंद्र फडणवीस ने स्वयं आज बयान दिया है कि वो ये केस को मॉनिटर करने वाले हैं. लेकिन मैं मानती हूं द लार्जेस्ट स्टोरी इज स्टिल टू बी एक्सपोर्ट. एक उदाहरण तुम्हाला फक्त देतो, मानसिकतेकडे आपण लक्ष देऊ नये असं तुम्ही म्हणताय. आजचीच बातमी जी IBN लोकमतने दाखवली, पालघर जिल्ह्यातली एक 7 महिन्याची गर्भवती महिला, आपण स्वच्छ भारत अभियान चालवतो, ग्रामपंचायतीला कंपल्शन आपण केलं की शौचालय घरोघर असलं पाहिजे, ग्रामपंचायत अनुदान देते, पण त्या 7 महिन्याच्या गरोदर महिलेला खड्डा देखील कोणी खणून दिला नाही ग्रामपंचायतीने. गरोदर असलेल्या अवस्थेमध्ये तिने खड्डा खणला आणि घरात शौचालय बांधलं. उद्या पंतप्रधान तिचा सन्मान करतायत. ही मानसिकता बदलली नाहीये? ही मानसिकता बदलायला नकोय प्रशासनातली? शायनाएनसी, शायनाजी आवाज येतो माझा? त्यांच्यापर्यंत कदाचित आवाज जात नसेल. मी परत एकदा त्यांना या संदर्भात विचारीन. पण ज्या प्रकारे हेमलता पाटील, काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आता ज्या आलेल्या होत्या की याला केवळ डॉक्टरच दोषी आहेत असं नाही, तर गर्भपात करायला जाणारे आई वडील देखील तितकेच दोषी आहेत. हा दोष कुठतरी आई वडिलांनी पण स्वतःकडे स्वीकारला पाहिजे की नाही डॉक्टरांच्या बरोबरीने? एक्झॅक्टली, हा दोष आई वडिलांनी नक्कीच स्वीकारला पाहिजे. आपल्याला सांगायला हरकत नाही की मी जेव्हा नाशिकमध्ये प्रॅक्टिस सुरू केली, मला अजूनही आठवतंय की दिवसातून कमीत कमी 2 पेशंट माझ्याकडे असे यायचे की पुरुष गर्भ राहण्यासाठी कुठली औषधं आहेत का, आणि ती औषधं जर नसतील तर गर्भपात करण्यासाठी किंवा मुलीचा गर्भ आहे तो चेक करण्यासाठी अशा कुठल्या डॉक्टरांचा ॲड्रेस आहे का. आणि त्या काळामध्ये मला असं वाटतं की ते गुजरात कनेक्शन होतं की गुजरातमध्ये हे सगळं गर्भजल चिकित्सा वगैरे तपासणी व्हायची आणि नाशिकमध्ये येऊन MTP केली जायची. त्यामध्ये साधारण 5व्या महिन्यामध्ये त्या महिलेला कळा येण्याचं इंजेक्शन देऊन तो गर्भपात व्हायचा, म्हणजे डिलिव्हरी सारखा तो गर्भपात व्हायचा. तर याच्यामध्ये फक्त डॉक्टरना दोष देऊन उपयोग नाहीये, तर आई वडील, आईपेक्षा खरं कुठलीही माता
स्वखुशीने ह्या गोष्टीकडे कधीच वळणार नाही, पण तिला जे उद्योग करणारे जे फॅक्टर्स आहेत, मग सासू असेल किंवा परिवारातील आणि अन्य सदस्य असतील किंवा तिचा नवरा असेल, या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती मोठ्यात मोठी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणखीन एक मुद्दा मला या ठिकाणी प्रकर्षाने मांडावा असं वाटतो की तो डॉक्टर जो आपण बघितला आणि त्याची जी बॉडी लँग्वेज बघितली, तर तो बॉडी लँग्वेजमध्ये आणि वागण्यामध्ये जो उद्दामपणा होता, हा उद्दामपणा ह्या लोकांमध्ये कुठून आलेला आहे? कारण जर विचार केला असेल की बीडची घटना घडली, त्याच्यानंतर सांगलीची घटना घडली आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घटना घडल्या, प्रत्येक वेळी आरोग्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांचं एकाच टाईपचं स्टेटमेंट होतं की याच्यावरती कडक कारवाई होईल. एवढं सगळं घडल्यानंतर परत याच घटना वारंवार कशा घडतात आणि ह्या घटना घडण्या इतका उद्दामपणा कुठून येतो? जर तो होमिओपॅथी डॉक्टर आहे तर त्याला सोनोग्राफी करण्याचा अधिकार नाहीये, MTP करण्याचा अधिकार नाहीये, एक्सरे मशीन त्याला ऑपरेट करता येत नाही. असं असताना राजरोजपणे त्याच्याकडे अनेक वर्षापासून ही प्रॅक्टिस चालली आहे. एखादा पेशंट येतो, ऍडमिट होतो, संध्याकाळी डिस्चार्ज होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या लोकांच्या कशा लक्षात आल्या नाही किंवा पोलिसांचं त्या ठिकाणचं कनेक्शन कसं नव्हतं? तर मला असं वाटतं की हे फार मोठं क्रिमिनल रॅकेट आहे आणि क्रिमिनल रॅकेटच्या माध्यमातून ह्या गोष्टी घडतात. एक दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण कोल्हापूरचं उदाहरण घेऊ. कोल्हापूरला जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी 839,000 मुलींचं प्रमाण बघितलं, तेव्हा त्यांनी एक मोहीम सुरू केली आणि सायलेंट ऑब्झर्वेशन असेल किंवा ऑनलाईन सोनोग्राफीचं रेकॉर्ड असेल किंवा चिप लावणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी फार मोठा अवेअरनेस क्रिएट केला. म्हणजे सांगलीपासून कोल्हापूरमध्ये हा अवेअरनेस क्रिएट होतो, त्यांचा सत्कार होतो आणि परत सांगलीमध्ये ही घटना घडते. म्हणजे ह्या सगळ्या दाखवण्याच्या गोष्टी आहेत का की याच्यामध्ये समाज पण सिरियस नाहीये, कुठली डॉक्टर पण सिरियस नाहीयेत आणि यंत्रणा पण सिरियस नाही, पोलीस पण सिरियस नाहीयेत आणि राजकर्ते पण सिरियस नाहीयेत. म्हणजे ह्या गोष्टींची फक्त त्या वेळेला चर्चा होते आणि दर 6 महिन्यांनी ह्या केसेस होतात. यांचं पुढे काय होतं ते कळत नाहीये. तर मला असं वाटतं की हे फार मोठं एक रॅकेट आहे, आर्थिक गोष्टींशी संबंधित आहे सुद्धा दाट शक्यता आहे. हेच रॅकेट पोलिसांनी खऱ्या अर्थाने आता उघडकीस आणण्याची गरज आहे. शहनाईंशीचा संपर्क झालाय. शहनाईंशी मगाशी मी जे म्हणालो की मानसिकतेचा मुद्दा आपण केलेला होता, आज बातमी आम्ही दाखवलेली होती की पालघरमध्ये एक 7 महिन्याची गरोदर महिला तिच्या शौचालयाचं बांधकाम करण्यासाठी 7 फुटाचा खड्डा स्वतः खणते पोटात बाळ असताना, आणि शासन तिला अनुदान देतं शौचालय उभारण्याकरता. ही प्रशासनाची कुठली मानसिकता आहे स्त्रियांकडे बघण्याची? आणि या स्त्रीने इतकं चांगलं काम केलं म्हणून पंतप्रधान उद्या जागतिक महिला दिनानिमित्त तिचा गौरव करतात. ही मानसिकता बदलायला नको? देखिए, आप स्टैटिस्टिक्स देखेंगे तो 1 लाख से ज़्यादा टॉयलेट्स बने हैं महाराष्ट्र में ही. महाराष्ट्र की सरकार ने जो प्रावधान किया है, जहां 12,000 एक परिवार को मिलता है, 24,000 कम्युनिटी को मिलता है, ये बहुत सारे प्रावधान है. अफसोस की बात है कि ऐसे हादसे अब भी हो रहे हैं, तो इसका मतलब है कि कोई फॉल्टी कॉन्ट्रैक्टर ने सही काम नहीं किया. लेकिन मैं मानती हूँ कि इससे बड़ा सवाल ये है कि जो आप एक गर्भवती महिला की बात करते हैं तो उनके ऊपर जो प्रेशर लगाते हैं परिवार के लोग, सास हो, ससुर हो, पति हो, ऐसे अबॉर्शंस करने के लिए, इसको भी उजागर करने की आवश्यकता है. एक तरफ डॉक्टर्स और दलाल जो ये रैकेट्स चलाते हैं और दूसरे तरफ एक मानसिकता जिसके प्रति हम ने पहले भी चर्चा की है. लेकिन पूरा ओनस सिर्फ सरकार के ऊपर लगाना मुझे लगता है कि अफसोसजनक होगा, क्योंकि एक राजनीतिक इच्छा शक्ति के साथ हम देख रहे हैं कि जहां भी ऐसे केसेस आए हम सही प्रावधान ले और सही सबक दे ताकि कानून का खौफ हो. बिलकुल. पण विद्यार्थी, मला हाच मुद्दा शेवटी तुम्हाला विचारायचा आहे की ज्या प्रकारच्या सगळ्या चर्चा आपण करतो, परळीच्या वेळेला देखील अशाच चर्चा झाल्या, अशाच सगळ्या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा झाल्या, घटना थांबत नाहीयेत. एक म्हैसाळची घटना समोर आली, अशा अनेक अदृश्य घटना महाराष्ट्रात घडत असतील, किंबहुना त्याकडे अजूनही कुणाचं लक्ष गेलं नसेल. किती पोखरला गेला असेल महाराष्ट्र यातून? नाही, खूप मोठं प्रमाण असणार आहे. मला तर असं वाटतं की पण हे प्रमाण आहे जास्त मुलगा आणि मुलगी आदिवासी क्षेत्रात वगैरे नाही आहे अशा प्रकारे. हे सुशिक्षित आणि हे जे धनदानगे आहेत ह्यांच्या घरातच त्यांना हवं असतं की आपला वंशाचा दिवा असला पाहिजे. ह्या सगळ्या समजूची गैरसमजुती ज्या आहेत त्या ज्या एरियामध्ये तिथे तिथे असे डॉक्टर्स असणार आहे. आणि 3 वर्षापूर्वी जर हे उघडकीला आलं होतं
तर मग पोलीस इतके वर्ष काय करत होते? म्हणजे जे हप्त्याचं प्रमाण आहे, किंवा आता निलमताईंनी मगाशी सांगितलं की सिझरिनला आता सिझरिन व्हावं कारण जास्ती पैसे सिझरिनचे मिळतात, जास्ती दिवस पेशंटला ठेवता येतं, आणि म्हणून असं रॅकेट आहे हे सगळं डॉक्टरांचं. अनेक क्षेत्रामध्ये डॉक्टर मंडळी पैसे कमवण्याच्या मागे लागलेले, आता सेवा क्षेत्र हे राहिलेलं नाहीये. त्यामुळे हे जे काय होतंय याच्यावरती पोलिसांनी बारकाईने नजर ठेवणं खूप आवश्यक आहे. परंतु शायना एनसी ज्या म्हणाल्या की आम्ही 1 लाख टॉयलेट बांधले आहेत, आणि हे तर शायना एनसीनं मला एक सांगायचं आहे की टॉयलेट किती बांधले ते आपण नक्कीच त्याची 1 लाख टॉयलेट बांधले का त्याची पण खात्री करायला पाहिजे. पण मुंबईमध्ये फिल्म सिटीला आम्ही जे टॉयलेट बांधलं ते तुमच्या सरकारने तोडलेलं आहे, हे मला त्यांना सांगायचं आहे. की एकीकडे पंतप्रधान सांगतायत की टॉयलेट बांधा, आणि जिथे महिलांसाठी टॉयलेट बांधलं माझ्या आमदार निधीतनं ते तोडण्याचं काम पण या इलेक्शनच्या प्रचारामध्ये झालेलं आहे. तर हा एक वेगळाच विषय आहे, तो टॉयलेट वेगळी चर्चा करू. पण आज जे चालू आहे महिलांच्या वरती हे जे स्त्रीभ्रूण हत्यांचं प्रमाण, त्याच्यामध्ये कुठेतरी पक्ष आणि सरकार कोणाचे हे न बघता अशा प्रकारचे जिथे जिथे प्रकार चालू आहेत त्याच्यावरती कडक नियंत्रण हे पोलिसांचं असलं पाहिजे, सरकारचं असलं पाहिजे. आणि ह्या स्त्रीभ्रूण हत्या थांबाव्यात म्हणून महिलांनी विशेषतः पुढे आलं पाहिजे की आम्हाला जन्म किती मुलांना द्यायचा हा अधिकार आमचा आहे. मग ते मूल आमचं मुलगा आहे का मुलगी आहे हे नंतरचा भाग आहे, पण आम्ही आमच्याकडे 1 किंवा 2च मुलांना जन्म देणार, आणि त्याचं आम्ही मुलगा आहे का मुलगी हे बघणार नाही. ही कुठेतरी महिला दिनाच्या दिवशी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेने पुढे येऊन ही शपथच घेतली पाहिजे की माझ्या घरामध्ये मी असं होऊ देणार नाही, आणि मुलगा असो मुलगी असो त्याला मी पूर्ण सक्षम करण्यासाठी माझा प्रयत्न असेल. ही प्रतिज्ञा कुठेतरी प्रत्येक घरातल्या स्त्रीनी घेण्याची गरज आहे. अगदी योग्य तो तुम्ही सल्ला दिलेला आहे विद्याताई. निलमताई, तुम्हाला काय म्हणायचं होतं? नाही, मला याच्यात समारोपाच्या काही कॉमेंट्स, कारण आपली चर्चेच्या वेळ संपत आली आहे, मांडणं गरजेचं आहे. एक तर परळीला जेवढं अज्ञान होतं पोलिसांचं की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट नुसार आपल्याला गुन्हा दाखल करता येतो की नाही हेच पोलिसांना कळत नव्हतं. आम्हाला तो कायदा घेऊन सगळं समजावून सांगायला लागलं, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपर्यंत या गोष्टी बोलायला लागल्या. आता एक आपण मानलं पाहिजे की सांगलीचे जे पोलीस अधीक्षक आहेत दत्तात्रय शिंदे यांनी ताबडतोब गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यात अजिबात काही प्रश्न नाही. दुसरं, त्यांनी 5 डॉक्टर्सना अजून अटक केलेली आहे. पण प्रश्न असा आहे की या ज्या कमिट्या असतात जिल्हानिहाय PCPNDT साठी त्या हुंड्याच्या बद्दलच्या असतील. दुसरं, मला आज आश्चर्य वाटतं की, आणि वाईट पण वाटतं सांगताना, उद्या मुख्यमंत्र्यांनी एक कार्यक्रम ठेवलेला आहे, पण महिला धोरण जे 2013 मध्ये आम्ही सर्वपक्षीय महिलांनी एकत्र केलं त्याच्याबद्दलचा कुठलाही कृती कार्यक्रम गेले 2 वर्षात सरकारने का घेतला नाही हेच आम्हाला कळलं नाहीये. की धोरण तरी करा नवीन, नाहीतर जुनं धोरणाच्या नुसार कृती कार्यक्रम तरी करा. आणि आपण ही सगळी चर्चेमागून चर्चा करतोय, त्या धोरणासाठी कृती कार्यक्रम पाहिजे, निधी पाहिजे, जिल्हानिहाय कमिटी आहेत त्यांना अधिकार दिले पाहिजेत. शेवटी असं आहे, बंद पडलेल्या गाडीमध्ये डिझेल नाही, पेट्रोल नाही, ब्रेक चालत नाहीयेत, अशा हे झालेल्या खटारा झालेल्या गाडीत बसून महिलांचा विकासाचा कार्यक्रम राबवणार कसा? आणि म्हणून आमची सरकारवरती आम्ही जबाबदारी काही टीका म्हणून बोलत नाहीये, पण समाजातली मानसिकता जी आहे ती मानसिकता बदलण्यासाठी सरकारकडून त्याला एक चांगल्या अर्थाने धक्का देणं गरजेचं आहे. दुसरीकडे मी असं म्हणेन की यामध्ये लोक स्वतःहून बदलतायत, पण त्यांना सुद्धा अडवणारे आणि त्याच्यात खोडा घालणारे भरपूर लोक आहेत. आणि त्यामुळे ही जी घटना एक घडली, आणि दुसरं, मला त्याचं फार मोठं अवडंबर करायचं नाहीये, एका बाजूला म्हैसाच्या, दुसरीकडे महिला आमदारांना धमक्या, म्हणजे काय प्रकारच्या कात्रीतून आपण वाट काढतोय. पण तरी मला असं वाटतं की स्त्री शक्ती आणि स्त्री मुक्तीच्या विकासाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला अजून प्रगती साधून 2030 मध्ये 50% संयुक्त राष्ट्रसंघाने जे उद्दिष्ट सुचवलंय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपली दिशा असली पाहिजे. अगदी खरं आहे की या सगळ्या संदर्भातली आपली दिशा पुढे असली पाहिजे, आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन यातले प्रयत्न केले तर हा बदल निश्चित होऊ शकतो. पण याच परिसरात राहणाऱ्या सगळ्या लोकांना, माता भगिनींना, बंधूंना मला फक्त एकच आवाहन करायचं आहे. तुमच्याच भागातनं ललिता बाबर तयार होते आणि ऑलिम्पिकपर्यंत जाते, तुमच्याच भागातली कोल्हापुरातली राही सरनोबत तयार होते, नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक पदकं मिळवते. तर बाबांनो, तुमच्या घरात देखील जन्माला आलेली मुलगी अशीच कामगिरी करेल, तिची कळी उगवण्याच्या आधी खोडू नका. हीच खरी सदिच्छा असेल या महिलांच्या शक्तीसाठी आणि सक्षमीकरणासाठी. इथंच थांबतो.